नमस्कार सगळ्यांना. आज आहे हॉस्पिटलमध्ये. पेशंट कोण आहे? ऑब्वियस हे. ड्रेसवरना मीच. तर काय आहे माहिती आहे, डिसेंबरच्या एंडपासून मला थोडं पोटात दुखत होतं आणि वॉमिटिंगसारखं वाटत होतं. तोंड पूर्ण कडू कडू असं होत होतं. तर डिसेंबरमध्ये पासून माझं पोटात दुखत होतं, हाफ मंथपासूनच. माझं तोंड पण फार कडू 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 एकदम चालू होतं. तर म्हटलं की जाऊया डॉक्टरकडे. डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करायला. सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पित्ताशयाचा खडा आला म्हणा, म्हणजे गेल ब्लॅडर स्टोन. ओके, बरोबर ना? गॅल ब्लॅडर स्टोन त्याला म्हणतात. शब्द आपल्याला प्रॉपर एवढे माहिती नसतं. सायन्स स्टुडंट आपण नाही आहोत MBBS वगैरे करत. तर गॅल ब्लॅडर स्टोन मला सांगितलं. तर डॉक्टर म्हणाले त्याचं ऑपरेशन करावं लागेल. 6 mm आहे तो, एकदम छोटा. पण छोटा फार त्रासदायी असतो, कारण तो कुठेही जाऊन म्हणजे नळीमध्ये वगैरे अन्न नलिकेत किंवा इकडे तिकडे तो कुठे जाऊन अडकू शकतो. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की तुम्ही ऑपरेशन करूया आपण, थोडंसं इन्फेक्शन पण आहे त्यात. आणि म्हटलं ठीक आहे, करूया ऑपरेशन. असं करता करता मग मी सेकंड ऑप्शन म्हणून मी दुसरीकडे पण गेले. दुसऱ्या डॉक्टरांना सांगितलं, विचारलं, भेटले. हा पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आपण असं म्हणजे इकडे तिकडे जाऊन बघायला पण पाहिजे असतं कुठे जायचं किंवा अजून ऑप्शन्स कुठून घ्यायचे का. तर नाही, माझे खूप वेगवेगळे अनुभव प्रत्येकाचे असतात, त्यामुळे इट्स ओके. अनुभवच आपल्याला शिकवत असतात. तर मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे पण गेले. 1-2 डॉक्टरांचे ऑप्शन्स घेतले आणि असंच आपल्या ओळखीचे किंवा आपले फ्रेंड सर्कल, मित्र असतात चांगले, तसे आमचे दादा पण आहेत. त्या दादांनी पण विचारलं आधीच. मी जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्यांनी लगेच रिपोर्ट विचारले त्यांच्या ओळखीमध्ये. त्यांनी पण सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. मग कुठं ऑपरेशन करायचं, कधी करायचं, हे सगळं करता करता आज आहे तारीख 9 जानेवारी. आज आहे तारीख 9 जानेवारी 2026. म्हणजे 2025मध्ये मला डिटेक्ट झालं ते गॅलब्लॅडरसून. पण मी आत्ता ऑपरेशन करायला आले. हॉस्पिटलमध्ये आहे मी आता सध्या. तर मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला पैसे पण लागतात. आणि जर गव्हर्नमेंटला करायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटला वेटिंग पण असतं आपल्याला. म्हणजे समजा मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेली तर मला पहिलं केस पेपर काढा, ती एवढी भली मोठी लाईन. सगळं काही व्यवस्थित असतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, पण खूप मोठी गर्दी, ती लाईन. मग ते मला ती ती लोक जो देणार वेळ, म्हणजे त्यांच्या वेळेनुसार, म्हणजे जेव्हा ती डेट मला मिळणार ऑपरेशनची, तो कधी मिळणार हे आपल्याला माहिती नसतं. ती लेट पण होते. आणि जर आपल्याला एकदम व्यवस्थित छान असं मस्त असं हॉस्पिटल घ्यायचं असेल आणि छान असं ऑपरेशन करून रिलॅक्समध्ये राहायचं असेल तर मी प्रायव्हेट हॉस्पिटल प्रिफर करते. म्हणजे मला बरं वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटल. गव्हर्नमेंट पण छान आहेत, पण थोडं लेट होतो. मला जरा लवकर करायचे, त्यामुळे मी म्हटलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मी ऑपरेशन करून घेईन. तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं म्हटलं तर पहिले तर आला प्रश्न पैशांचा. पैसे म्हणजे आपल्याकडे आत्ता तरी बघायला गेलं तरी खूप मेडिकलचा खर्च खूप जास्त असतो, ऑपरेशनचा खर्च खूप जास्त असतो. पहिल्यापेक्षा आता खूप जास्त हॉस्पिटलाइज म्हणजे महागाई वाढलेली आहे. हॉस्पिटलचा खर्च, तर मी आले हॉस्पिटलमध्ये तर मला त्यांनी ते सगळं भेटायचं इकडे-तिकडे, TPA, परत काउन्सिलिंग म्हणजे फायनान्शियल काउन्सिलिंग असते. तिथे जाऊन या म्हटले. मग फायनान्शियल काउन्सिलिंगकडे मी गेले. त्यांनी मला सांगितलं की एवढा-एवढा तुमचा खर्च होईल म्हणून. तर खर्च होऊ शकतो आपला बऱ्यापैकी. तर यात सगळ्यात फिरून एवढं महत्त्वाची गोष्ट असते की आपलं इन्शुरन्स. आपलं मेडिकल इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण मेडिकल इन्शुरन्स असेल तर आपण एकदम शुअर असतो आणि सिक्युअर असतो असं मी म्हणेन. आत्ताच्या जगामध्ये प्रत्येकाकडे मेडिक्लेम असणं फार गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की म्हणजे खास असं मी काही हे करत नाही आहे, म्हणजे काय म्हणतात प्रमोशन्स करण्याची गरज नाही आहे तशी. तुम्ही कोणाकडे कधीही काढू शकता मेडिक्लेम, पण मेडिक्लेम खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. कारण कारण काय असतं माहिती आहे, आपण खूप धावपळीचं आयुष्य जगत असतो आणि त्यात आपल्या फॅमिलीचं मेडिक्लेम नसेल तर आपल्याला किती टेन्शन येतं की नॉर्मल आपण आजारी पडलो तरी पण आपल्या डॉक्टर जायला खूप पैसे लागतात आणि आपण मग चांगली ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. माझं असं म्हणणं आहे की माझा स्वतःचा असा विचार आहे की जर आपण छान कमवतोय, आपण छान राहतो आहे, तर मग आपल्याकडे स्वतःसाठी पैसे खर्च करण्यासाठी तेवढी तर तरतूद आपल्याकडे असायला पाहिजे. तर मेडिक्लेमची गरज का आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं, पण आपल्याला असं वाटत असतं की इट्स ओके, कशाला, म्हणजे आपण आपले आपले विचार की आपण का ते. बघा कसं असतं माहिती आहे, आपले विचार जोवर आपण बदलत नाही ना तोवर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही चांगले विचार केला तर
आपण खूप चांगली प्रगती करू शकतो किंवा चांगलं काहीतरी वेगळं छान घडू शकतो. त्याच्यातच आहे ते, की आपला विचार कसा असतो नॉर्मली, की काय करायचं आहे यार मेडिक्लेम, एवढे पैसे आपण का खर्च करायचे उगाचच. पण ते उगाचच नसतात, ते आपल्या स्वतःसाठी असतात, ते आपल्या फॅमिलीसाठी असतात. की आपली फॅमिली जर कधी इन एमर्जन्सी आपल्याला वाटलं की आपण आजारी पडलो, जसं मी आता मला गेलब्लॅडरचं ऑपरेशन करायचं आहे, तर मी छान हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट झाली आहे. मला काही टेन्शन नाही आहे. मी इन्शुरन्सचं सगळं फॉर्म फिलअप वगैरे सगळं करून दिलेलं आहे आणि आपल्याला इन्शुरन्सवाले अ, छानपैकी व्यवस्थित मदत करतात हॉस्पिटलमध्ये आणि आपल्याला मदतही होते ती. तर आता प्रश्न म्हणजे काय असतो, की आपण विचार करतो की कशाला पाहिजे आपल्याला, आपण कुठे यार आजारी पडणार आहोत. पण हे असं काही नसतं. बघा, आपण मनुष्य जातीला जन्माला आलो आहोत, तर आपण आजारी पडतो नाही. आताच्या जगामध्ये तर नॉर्मल आहे ते, म्हणजे आपण काही खात असतो, आपल्याकडे वेळेत तर काहीच होत नाही. वेळेत म्हणजे आपण नुसते पळत असतो. सकाळी एवढं सगळी धावपळ, वेळेवरती नाश्ता नसतो, वेळेवरती जेवण नाही करत आपण, वेळेवरती झोपत नाही. त्यामुळे आपल्याला काही ना काही त्रास हा होतच असतो. कोणीही आजारी पडू नये. खरं तर आपण देवाला हीच प्रार्थना करू शकतो, की कोणीही आजारी पडू नये, कोणाला मोठाले आजार नाही व्हायला पाहिजे. पण तरीसुद्धा आपलं जीवनशैली इतकी वेगळी आहे ना, की आताच्या ह्याच्यामध्ये सहज नॉर्मल आपल्याला जनरली आपण आजारी पडतो. तर मेडिक्लेमसाठी आपण काय विचार करतो, की अरे यार, एवढी मोठी रक्कम भरायची, आपण कुठे ते यूज करणार आहोत, कधी यूज करणार आहोत, आपण कुठे आजारी पडणार आहोत. पण असं नाही आहे, आपण आजारी पडतो आणि त्यावेळेस आपल्याकडे जर मेडिक्लेम नसेल तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण चांगलं अ, काय म्हणतो, चांगले उपचार घेऊ शकत नाही आपण. चांगल्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला चांगले उपचार घ्यायचे असेल तर आपल्याला फर्स्ट टाईम आपला मेडिक्लेम इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीचं महत्त्व मला माहिती नाही प्रत्येकाला कधी कळेल काय, पण खरंच प्रत्येकाला ह्या गोष्टीचं महत्त्व कळायला पाहिजे. कारण जितकं छान आपण जगतोय, जितकं छान म्हणजे आपण एवढी धावपळ करतो, खूप कष्ट करतो आपण सगळेजण, तर आपल्याला, मला असं वाटतं की आपण छान ट्रीटमेंट पण व्यवस्थित छान लॅविश घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. जर प्रत्येकजण इतका पळत असेल ना, तर हे पण नॉर्मल आहे. म्हणजे कसं, समजा मी आता आजारी पडले तर माझ्या घरच्यांना पैसे जमा करण्याची भीती नाही वाटायला पाहिजे किंवा कधी सॉरी, त्यांना ती गरज नाही वाटायला पाहिजे, की मी स्वतः टेन्शन फ्री आहे. जर आपल्याकडे मेडिकल नसेल तर मी स्वतः टेन्शन फ्री आहे, की इट्स ओके यार, मला जायचं चांगल्या हॉस्पिटलमध्ये, मी ज्या पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, लीलावती आहे आणि आपलं रहेजा आहे, होली स्पिरिट हॉस्पिटल, म्हणजे मला ज्या माहिती आहेत नावं, खूप मोठी मोठी हॉस्पिटल आहेत. आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट होऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो. यासाठी मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. तर जनरली खूप जणांकडे असतात, पण आपल्याला जनरली वाटत असतं, की अरे काय गरज नाही आहे मेडिक्लेमची, पण असं नसतं. तर तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप गरजेचं आहे मेडिक्लेम असणं आणि जितकं लवकर आपण तितकं काढू ना तितकं चांगलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे स्पेशली माझा भाऊ हा इन्शुरन्स एजंट असल्या कारणाने आम्हाला खूप त्याचा फायदा झाला, की त्याने आम्हाला आधीच ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या किंवा त्याने आमची पॉलिसी काढून ठेवली. त्याबद्दल खरंच खूप थँक्यू, की तो एजंट आहे म्हणून आम्हाला खूप बेटर पडलं. त्याने तो अभ्यास केला, त्याच्यानंतर तो एजंट झाला ह्याचा इन्शुरन्स एजंट. तर खूप फायदा आम्हाला होतो. प्रत्येक इन्शुरन्स एजंट प्लस तो फायनान्शियल ॲडवायझर सुद्धा आहे. तर तो आपल्याला छान ॲडवाईस करतो, की तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे किंवा काय महत्त्वाचं आहे. पण प्रत्येकाने मेडिक्लेम इन्शुरन्स काढणं फार गरजेचं आहे. तर कृपया करून तुम्ही सगळ्यांनी मेडिकल इन्शुरन्स करा. कारण मी आता ॲसल रहेजामध्ये ॲडमिट आहे आणि मी छान ट्रीटमेंट घेते मस्तपैकी. मला असं काही टेन्शन नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आनंदी राहणार आहात आणि आनंदी जगणार आहात. ओके, डोंट वरी. आणि प्रत्येकाने मेडिकल इन्शुरन्स काढावा आणि इन्शुरन्स जर काढायचं असेल तर खाली मी माझ्या भावाचा नंबर देत आहे. थँक्यू.